जय भवानी जय शिवाजी ही घोषणा असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी ललकारी असो, प्रत्येक मराठी मन उचंबळून आल्याशिवाय राहत नाही। गड किल्ल्यांवर शिवरायांचा दैदिप्यमान इतिहास जागवला जातो। घराघरात आजही त्यांचे पोवाडे नवी जिद्द उमेद जागृत करतात। सिंधुदुर्ग किल्ल्याव्यतिरिक्त शिवरायांचं मंदिर आहे ते ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमध्ये। बदलापूर गावातल्या तमाम शिवप्रेमींनी एकत्र येऊन मोठ्या कष्टाने या मंदिराची उभारणी केली। खरं तर या मंदिराचा कधीही कुठेही गाजावाजा झालेला नाहीये, पण शिवरायांच्या कर्तृत्वाचे जसे दाखले द्यावे लागत नाहीत, तसंच या मंदिराबद्दलही वेगळं सांगावं लागत नाही। यंदाचं या मंदिरातलं शिवजयंती उत्सवाचं 97वं वर्ष आहे। घाटावरून कोकणात जाताना शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे इथे घोडे बदलायचे, म्हणून या गावाला बदलापूर असं नाव पडल्याचं ग्रामस्थ सांगतात। स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या उत्सव मंडळाचे अध्यक्षही होते। आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष कालिदास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली इथे शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला। शिवरायांना पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी मराठी मनाच्या एकजुटीची शपथही घेतली। यावेळी मंदिराचे विश्वस्त भालचंद्र घोष्टेकर, अशोक महाजन, सागर देशमुख तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने एक आगळा वेगळा असा उपक्रम राबवला। कॉलेजच्या जवळ असलेली एक भिंत या सर्व मुलांनी रंगवून टाकली। खरं तर कालपर्यंत कॉलेजची भिंत म्हणजे परिसरातील नागरिकांसाठी कचरा टाकण्याची जागा होती, मात्र नागरिकांना धडा शिकवण्यासाठी आगळी गांधीगिरी दाखवत या मुलांनी या भिंतीचं रूपडं पालटलं। कॉलेजच्या भिंतीजवळची सगळी घाण साफ करून मग या भिंती रंगवल्या गेल्या। बेटी बचाव पाणी बचाव असे संदेश या मुलांनी भिंतीवर चितारले।